श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या षष्टोल्हास या सत्रातला हा भाग 9वा। ओम नमः शिवाय। प्रश्न 16वा। आई, आज मी भजनाहून घरी जात असता समोरून येत असलेल्या माझ्या सुनेने मला पाहून आपल्या डोक्यावरचा पदर खाली टाकला. आमच्यामध्ये वडील माणसांसमोर जात असताना त्यांना द्यावयाचे मानाचे सूचक म्हणून डोक्यावरचा पदर मुद्दाम पुढे ओढून घेण्याची पद्धत आहे. तेव्हा हे तिचे करणे बरोबर आहे का? तुम्हीच सांगा. आई म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीतून तुम्ही वाकडाच अर्थ घेता हे कसे? त्यामुळे एकतर मन अधिक गढूळ होते, भांडणे होतात आणि तिसरे म्हणजे शांतीचा भंग होतो. घरात शांती नांदायला हवी असल्यास दिवसेंदिवस प्रेम वाढविले पाहिजे. त्यासाठी वाईटातूनही चांगला अर्थ काढला पाहिजे. माझ्या ठिकाणी जर तुमचा खरा विश्वास आहे तर तुमच्या सुनेने डोक्यावरचा पदर मुद्दाम खाली पाडला नसून वाऱ्याने पदर खाली पडला असावा हे माझे म्हणणे तुम्हाला मान्य झाले पाहिजे. प्रश्न 17वा। माझी मुलगी मूळ नक्षत्रावर जन्माला आली असल्याने भटजींनी शांती करण्यास सांगितले आहे, पण त्याला 125 रुपये खर्च येणार. तेवढा खर्च करण्याची ऐपत माझी नाही. तेव्हा कसे करू? आई म्हणाल्या, एवढा खर्च करून आता जरी शांती केली तरी अशांती ही कायमची असणारच. देवाचे नाव जर घेतले तर सर्व दुरिते टळतात. करिता तुम्ही नेहमी जिभेवर हरिनाम घोळत ठेवा, म्हणजे घरात कायमची शांती नांदेल. प्रश्न 18वा। माझ्या सुनेने आज मला मारण्यासाठी भातात रॉकेल घालून मला वाढले, तेव्हा अशा घरात मी कसे राहावे? आई म्हणाल्या, सुनेच्या जागी जर मुलीने वाढलेल्या भातात रॉकेलचा वास लागला असता तर असा वाकडा विचार तुझ्या मनात आला नसता. कारण सुनेपेक्षा मुलीवर अधिक प्रेम असते. मला वाटते तिने चुलीवर भाताला ठेवले आणि चिमणीत तेल घालून चिमणी पेटविली. त्यावर भात शिजला का हे पाहायला चिमणी चुलीजवळ नेली असावी. तेव्हा चिमणीमधून एखादा रॉकेलचा थेंब भाताच्या गाडग्यात पडला असावा. सुनेने तुझ्यासाठी निराळा भात केला होता का? तसे जर असेल तर तुझे म्हणणे मी खरे म्हणेन. ज्या अर्थी सर्वांसाठी एकच भात होता असे म्हणतेस, त्या अर्थी तुझ्या समजुतीचा घोटाळा झाला आहे हे खास. घरच्या माणसांपैकी कोणालाही रॉकेलचा वास आला नसून फक्त तुलाच आला असे तू म्हणतेस. त्या अर्थी प्रथम तुझ्या पानावर भात वाढला गेला असला पाहिजे आणि तो वरवरचा असल्यामुळे तुला वास आला असावा. प्रश्न 19। श्राद्ध पक्षाच्या द्वारे पितरांना पाणी पोहोचते काय? आईंचे उत्तर, सर्व देहात मनुष्य देह श्रेष्ठ गणला जातो. याचे कारण इतर देहात परमेश्वराच्या विस्मरणाने जे कुसंस्कार साठलेले असतात ते मनुष्य देहात परमेश्वराच्या स्मरणाने घालविता येतात. पण मायेच्या आवरणामुळे मनुष्य गृह, धन, दारा, पुत्र, आप्त इष्ट, स्वजनादिकांच्या मोहात गुरफटून जाऊन आपण मृत्यूलोकात आहोत. एक ना एक दिवशी आपल्याला मृत्यूचे बोलावणे येणार. तत्पूर्वी आपल्याला जन्माचे सार्थक करून घेतले पाहिजे,
नाहीतर परमेश्वराची अवकृपा होईल आणि त्यामुळे इहलोकी तर दुःख भोगावे लागणार. इतकेच नव्हे तर मरणांती यमाच्या दरबारात देखील झडती द्यावी लागणार, हे तो पार विसरून जातो. त्यामुळे देहांती शिक्षा भोगण्याची जेव्हा पाळी येते, तेव्हा आपल्या कुळामध्ये कोणी सात्विक पुत्र अथवा कन्या उत्पन्न होतील काय? पुण्यरूपी पाणी पाजून मला होणाऱ्या त्रासांपासून मुक्त करतील काय? म्हणून पितर वाट पाहू लागतात. परंतु त्यांना सुख देण्याच्या उद्देशाने त्यांचे आप्त अनेक पक्वानांच्या व पैशाच्या द्वारे प्रयत्न करतात. पण त्यांना काय हवे ते मिळत नसल्यामुळे ते सुखी होऊ शकत नाहीत. जोवर आपण पंचविषयांचे गुलाम आहोत, तोपर्यंत आपल्या पापाचा क्षय होत नाही आणि पुण्य साठत नाही. पुण्य संचयाच्या इच्छेने पूजा, पारायण, जपतपादी कितीही सत्कर्मे केली तरी मन विषयासक्तीतून सुटून परमेश्वराकडे लागल्याशिवाय पुण्य साठत नाही. पुण्याचा साठा झाल्याशिवाय मनुष्याला सुखी होता येत नाही. आपण जर सुखी नाही तर पितरांना दुःखमुक्त करणे कसे जमेल? सुखी होण्याच्या मार्गात केवळ संतच एक मदत करू शकतात. जीवांचे खरे आप्त संतच होत. संतांच्या कृपेने अंगी जी पवित्रता येते, त्या पवित्रतेचे सामर्थ्य हेच पुण्यरूपी पाणी होय. प्रश्न 20. माझ्या घरी फक्त आम्ही दोघेच. शेजारीच माझा भाऊ राहत असून त्याच्या घरी त्याची पत्नी आणि 6 मुले मिळून एकंदर 8 माणसे आहेत. सर्व मिळून भांडतात, ओरडतात. एकूण सारखा दंगा चालत असतो. घर स्वतःचे असल्यामुळे सोडून जाता येत नाही. त्यामुळे आम्हाला फारच त्रास होत आहे. त्यासाठी आम्ही काय करावे? आई म्हणाल्या, तुमच्या भावाकडे पूर्वी तुमच्याप्रमाणे 2च माणसे होती ना? आता 6 वाढली आहेत. 5 महिन्यांपूर्वी तुम्ही दोघेच होतात. सध्या 2.5 आहात. अजून 4 महिन्यांनी 3 माणसे होणार. पुढे क्रमेण प्रपंच वाढत गेला म्हणजे तुमच्या घरी पण भांडणे, ओरडणे, हसणे रुसणे सुरू होणार. तेव्हा तुम्हाला सहन करावेच लागणार. म्हणून आत्तापासूनच गलबल्याची सवय होत गेली तर कोठे बिघडले. प्रश्न 21. परमेश्वर आम्हा सर्वांचा मायबाप आहे असे तुम्ही म्हणता, तर मग माझे शिक्षण झाल्याबरोबर लगेच सरकारी नोकरी मिळाली, पेन्शन घेतल्याबरोबर लगेच खाजगी नोकरी मिळाली असे का झाले नाही? शिक्षण झाल्यावर 4 वर्षे नोकरीकरिता खटपट करावी लागली. पेन्शन घेऊन 3 वर्षे झाली तरी अजून मी रिकामाच आहे. तेव्हा देवाने आमच्याकडे का दुर्लक्ष करावे? आई म्हणाल्या, तुम्हाला मुले किती? उत्तर, 2. आई म्हणाल्या, काय करतात? उत्तर, धाकटा 15 वर्षाचा असून तो यंदा मॅट्रिकला गेला आहे. थोरला आहे तो कुठेतरी भटकत असेल, कारण 12 वर्षाचा असताना मला उलट उत्तर दिल्यामुळे मी त्याच्यावर रागावून त्याला घराबाहेर घातले. तेव्हापासून तो घरात आला नाही. माझ्या वाटणीला तो मेलाच असे समजून मी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. आई म्हणाल्या, तर मग मी तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला नको आहे. कारण मुलाच्या जन्माला केवळ तुम्ही निमित्त मात्र असून सुद्धा त्याने तुम्हाला उलट उत्तर दिले, म्हणून तुम्ही त्याच्याकडे कायमचे दुर्लक्ष केलेत. परमेश्वराने आम्हाला जन्म दिला इतकेच नव्हे तर वाटेल ते ऐश्वर्य दिले आणि देत आहे. असे असताही आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावर त्याने आमच्याकडे कसे लक्ष द्यावे हे तुम्हीच सांगा. प्रश्न 22. मी प्रथम
पुत्रप्राप्तीकरिता नाम घेऊ लागलो. त्यानंतर ती सुदृढ राहावी म्हणून आज पावे तो नाम चालू ठेवले. त्या गोष्टीला आज 15 वर्षे झाली, तरी माझ्या मनाला समाधान नाही. तेव्हा यापुढे काय करू? आईंचे उत्तर: विस्तवात कळत किंवा न कळत जरी हात घातला तरी पोळल्याशिवाय राहत नाही, कारण हा अग्नीचा स्वभाव आहे. अंधारात कळून न कळून दिवा नेला तरी स्वभावाप्रमाणे दिवा अंधार नाहीसा करणारच. त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश करणे हा नामाचा स्वभाव आहे. नाम कोणी जाणून घेवो अगर न जाणून घेवो तरी त्यापासून फायदा हा होणारच, पण सकाम वृत्तीपेक्षा निष्काम वृत्तीपासून विशेष फायदा होतो. सध्या अजून समाधान का लाभले नाही? केव्हा लाभेल? त्यासाठी अधिक काय करण्याची जरुरी आहे असे जे तुम्हाला वाटते, ते आत्तापर्यंत जे तुम्ही नाम घेतले त्याचाच फायदा समजावा. यापुढे तुम्ही असे करा की परमेश्वर हा आपला मायबाप असून त्याचे नाम घेणे माझे कर्तव्य आहे. त्याची कृपा संपादन केल्याने आपले जीवन सुखमय होणार आहे असे ठाम मत करून निष्काम वृत्तीने, म्हणजेच मनात कोणताही हेतू न धरता नामाच्या ठिकाणी लक्ष ठेवून नाम घेत जा, म्हणजे सत्वर तुमची मनोकामना पूर्ण होईल. प्रश्न 23. नाम सगुण आहे की निर्गुण आहे? आईंचे उत्तर: निर्गुण निराकार परमेश्वर जेव्हा सगुण रूपाशी आला तेव्हा त्याला नाम प्राप्त झाले. सगुण रूपाचा त्याग करून जरी तो निर्गुणात गेला तरी त्याचे नाम हे शिल्लक आहे. म्हणून नाम सगुण आणि निर्गुण दोन्हीही आहे. तुम्ही म्हणजे तुमचे नाव, तुमचे नाव म्हणजेच तुम्ही, हेच असे. त्याचप्रमाणे देव म्हणजे देवाचे नाम आणि नाम म्हणजेच देव. प्रश्न 24. मला देवाचे दर्शन व्हावे अशी सारखी तळमळ लागली आहे. केव्हा दर्शन होईल? आई म्हणाल्या, देव हा पवित्र आहे, म्हणजे त्रिगुण आणि षड्विकार रहित आहे. आपण त्रिगुणाच्या कचाट्यात सापडलो असून षड्विकारांनी युक्त आहोत, अर्थात अपवित्र आहोत. त्यामुळे देव आपल्या पुढे उभा राहिला तरी तो आम्हाला दिसणार नाही. देवाचे दर्शन व्हावे तर देवासारखे पवित्र व्हावे लागते. पवित्र होण्याकरिता संतांच्या मार्गदर्शनानुसार एकनिष्ठेने अभ्यास केला पाहिजे. मनाची मलिनता पूर्ण नाहीशी झाली की आपणहून देव दर्शन देतो. प्रश्न 25. माझे आईबाप लहानपणातच वारले. त्यामुळे वार लावून जेवणे, म्युनिसिपालिटीच्या दिव्याखाली अभ्यास करणे व धर्मशाळेत राहणे अशा तऱ्हेने मी दिवस घालविले. संसारात पडण्याची इच्छा नव्हती, तरी मित्राच्या आग्रहास्तव गृहस्थाश्रमी बनलो. पण लग्न झाल्यापासून बायको सारखी आजारी असते. मला 2 मुली आणि 2 मुलगे आहेत, पण एक मुलगी मुकी व दुसरी मंद बुद्धीची आहे. एका मुलाला दिसत नाही व दुसऱ्या मुलाला चालवत नाही. या सर्व कारणास्तव मी भयंकर चिंतेच्या तावडीत सापडलो आहे. तेव्हा यातून सुटण्यास उपाय काय? आईंचे उत्तर: आपण आगगाडीत बसलो आणि आपले सामान आपण डोक्यावर ठेवून घेतले तर आपल्याला लोक काय म्हणतील? मूर्ख म्हणतील की नाही? कारण जी गाडी आपल्याला नेते ती आपले सामानही नेते. असे असता धडपड करण्याची काय जरूर? त्याप्रमाणे परमेश्वर जगाचा मायबाप, त्यानेच यच्यावत प्राणीमात्रांना जन्माला घातले आहे. तो मुंगीला सुद्धा एक दिवसही उपाशी ठेवीत नाही. मुंगीला गूळ, पक्ष्यांना धान्य, गुरांना गवत, एकंदरीत ज्यांना जे हवे आहे ते सर्व काही तो पुरवितो. सदा सर्वकाळ त्याचे लक्ष
आम्हा लेकरांकडे आहे. असे असता आम्हाला काळजी करण्याचा मार्ग कोठे आहे? आपले काम म्हणजे त्या मायबापांचे सतत स्मरण करीत राहणे हेच एक होय. ओम नमः शिवाय.